नमस्कार मित्रांनो. आता जसं शहरीकरण वाढत आहे तसं अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा सिग्नल्स आहेत. म्हणजे आता असं वाटतं की सिग्नल कुणाला चुकले नाहीत. आयुष्यात सिग्नल्स असतातच सगळ्यांच्या. नाही का? म्हणजे काही सिग्नल आपल्याला थांबवतात, काही पुढं नेतात आणि काही इशारे करतात की बाबा बघा, आता विचार करा, मिळतायत सिग्नल तर लवकरच शिका. आणि आता आजकाल तर बोलतानाही वेगवेगळे सिग्नल मिळत आहेत. याच्यावरच सौमित्र यांनी त्यांच्या बाऊल या कविता संग्रहामध्ये एक कविता आहे सुंदरशी. कवितेचं नाव आहे सिग्नल्स. आजकाल शहरातली माणसं बोलता बोलता मध्येच थांबतात. आजकाल शहरातली माणसं बोलता बोलता मध्येच थांबतात. पाहत राहतात भोवताली अस्वस्थपणे. मग काही वेळाने अचानक एक सूक्ष्म धक्का देत स्वतःला पुन्हा बोलू लागतात. मग काही वेळाने अचानक एक सूक्ष्म धक्का देत स्वतःला पुन्हा बोलू लागतात. काही काळानंतर अचानक पुन्हा गप्प होऊन आसपास पाहत राहतात बेचैनपणे. काही काळानंतर अचानक पुन्हा गप्प होऊन आसपास पाहत राहतात बेचैनपणे. तेव्हा त्यांच्या डोक्यात बहुधा कुठलाच विचार नसतो. घड्याळाच्या थांबल्या काट्याप्रमाणे एका सेकंदातून दुसऱ्या सेकंदात शिरण्याआधी होणाऱ्या सूक्ष्म झटक्यासारखा हलका आचका देऊन पुन्हा सुरू करतात. अर्धवट राहिलेलं वाक्य मध्येच तुटलेला मुद्दा. हलका आचका देऊन पुन्हा सुरू करतात अर्धवट राहिलेलं वाक्य आणि मध्येच तुटलेला मुद्दा. एरवी ट्रेनच्या खडखडाटासारखी सुसाट बोलणारी माणसं इथून सुरू केलेली गोष्ट तिथवर पोचेपर्यंत इतके का थांबे घेत आहेत? सुसाट बोलणारी माणसं इथून सुरू केलेली गोष्ट तिथवर पोहोचेपर्यंत इतके का थांबे घेत आहेत? अर्ध्या एकेका मिनिटांच्या बेरजेला शहरभर लागलेल्या सिग्नल्सच्या संख्येने भागल्यावर येणाऱ्या उत्तरात कदाचित दडलं असेल हे रहस्य. वा, सिग्नल्स काय काय सांगतात नाही का आपल्याला. तर असाच एक वेगळा परत सिग्नल जो आपण रोज पाहतो, ग्रीन सिग्नल, तर त्याच्यावरतीच कविता लिहिली आहे निरंजन उजगरे यांनी त्यांच्या प्रहर या कविता संग्रहात. ग्रीन सिग्नल. केविलवाण्या बाळपणाचे संदर्भ चेहराभर वागवीत तो उभा असतो सिग्नल जवळ, गाडीवर फडका मारायच्या तयारीत. गाडी थांबल्यावर काचेवरून फिरू लागतो त्याचा हात एखाद्या यंत्रासारखा. हातातील पांढरट फडका दिसतो तहाच्या उदास निशाणासारखा. धुतकारल्यावर तो चक्क हसतो अपरिहार्य खाजवल्यासारखा. हसण्याचे संदर्भ किती बदलू शकतात, काचेच्या आड काचेच्या पल्याड तरीही ग्रीन सिग्नल. हसण्याचे संदर्भ किती बदलू शकतात, काचेच्या आड काचेच्या पल्याड तरीही ग्रीन सिग्नल. वा, खूपच सुंदर कविता आहे ग्रीन सिग्नल्स. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेव्हा हे सिग्नल्स बघता तुमच्या मनात वेगवेगळे विचार येतात, किंवा तुम्हाला असे कोणते सिग्नल्स आजपर्यंत मिळाले की ज्यांनी तुम्हाला धोक्यापासून वाचवलं किंवा एक वेगळी दिशा घेण्यास तुम्हाला प्रवृत्त केलं? तर ते वेचलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार. सिग्नल पाळा. नमस्कार.